कर म्हणजे संक्रांतीनंतर भांडण का होतात, कारण ऐकून धक्का बसेल. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, मकर संक्रांतीचा कर दिवस लोकांच्या आयुष्यात गोंधळ का होतो? मकर संक्रांत हा सूर्याच्या राशी परिवर्तनाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पण अनेक घरांमध्ये असं पाहायला मिळतं की संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी कर दिवशी घरात वाद होतात, चिडचिड वाढते, बोलण्यावरून भांडण होतात, मन अस्वस्थ होतं, काहींना नकारात्मक ऊर्जा जाणवते. यामागे नेमकं कारण काय? खरंच काही नकारात्मक शक्ती असतात का, किंवा याच्यावर काही उपाय आहेत का? चला सगळं शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. मित्रांनो, सूर्य संक्रमण म्हणजेच मकर संक्रांतीला सूर्य धनु मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य ऊर्जा, आत्मा, अहंकार. संक्रमण काळात सूर्याची ऊर्जा अस्थिर असते, शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम होतो. त्यामुळे इगो क्लॅश वाढतो, लोक पटकन रागवतात, लहान विषय मोठे होतात. 2. कर दिवस संक्रमणानंतरची अस्थिर अवस्था. संक्रांतीनंतरचा दिवस म्हणजे नवीन ऊर्जा, सेटल होण्याचा काळ, मानसिक अस्थिरता, घरात सूक्ष्म तणाव. म्हणूनच आपल्याला पूर्वजांनी हा दिवस शांततेसाठी राखून ठेवलेला आहे. सायन्सच्या दृष्टीने पाहिले तर बॉडी आणि ब्रेन केमिकल चेंजेस, ऋतू बदल, हार्मोनल इम्बॅलन्स, थंडी प्लस सूर्यप्रकाश बदल, व्हिटॅमिन डी लेवल फ्लक्च्युएट, रिझल्ट मूड स्विंग, इरिटेशन, ओव्हर थिंकिंग, तसेच ओव्हर स्टिम्युलेशन आफ्टर फेस्टिवल. संक्रांतीला गोडधोड, लोकांची गर्दी, आवाज, सोशल इंटरॅक्शन. पुढच्या दिवशी मेंदू थकलेला असतो आणि छोट्या गोष्टीवर चिडचिड होते. भूतप्रेताचा काही संबंध आहे का? नाही, थेट भूतप्रेत गोष्ट काही नसतं, पण नकारात्मक भावना, विचार आणि तणाव वाढलेला असतात. पूर्वी लोक याला कर बसतो, ऊर्जा बसते असं म्हणायचे. या दिवशी काय करू नये? अत्यंत महत्त्वाचे. कर दिवशी खालील गोष्टी टाळा: भांडण, वाद, नवीन व्यवसायाची सुरुवात, कर्ज घेणे, देणे, लग्न ठरवणे, नवीन वस्तूंची खरेदी, घर, वाहन, कोर्ट केस, वादग्रस्त निर्णय, मांसाहार, अग्नितत्व अस्थिर असते. कर दिवशी काय करावे? शुभ उपाय: सकाळी हे नक्की करा. सूर्याला पाणी अर्पण करा. ओम सूर्याय नमः 11 वेळा म्हणा. घरासाठी उपाय: संध्याकाळी तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती लावा. खिडक्या उघडून सूर्यप्रकाश येऊ द्या. अन्न व दान: तिळगुळ दान करा. काळे तीळ प्लस गूळ घ्या. गाईला चारा, भाजी द्या. त्यामुळे शनी प्लस सूर्य संतुलन होते. मानसिक शांततेसाठी शांत राहा, कमी बोला. सोशल मीडियापासून थोडा ब्रेक द्या. कर दिवसाचा खरा अर्थ होतो. कर दिवस म्हणजे संयम, शांतता आणि आत्मचिंतनाचा दिवस. हा भीतीचा नाही, हा स्वतःला सावरण्याचा दिवस आहे. तसेच जर तुमच्या घरातही या दिवशी वाद होत असतील तर हा ब्लॉग एकदा नक्की शेअर करा, कदाचित कुणाचं नातं वाचेल. मित्रांनो, हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.